Over to you, sir. Okay, ma'am. Thank you. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते का? नो सर. एक मिनिटात दिसेल. एक मिनिट. ओके सर. आता नाही सर, नाही दिसते. एक मिनिट. मी पुन्हा हे करतो, रिप्रेझेंट करतो. आता दिसत असेल बघा. थोडा 2 मिनिटात. येस सर, दिसते आता. जस्ट वेट. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण केमिस्ट्री, रिझनिंग, रिॲक्शन आणि पिरियॉडिक ट्रेंड्स बद्दल क्वेश्चन्स पाहिले होते. तर काही क्वेश्चन्स मी तुम्हाला सोडवायला दिले होते. तर तुम्हाला त्याचे आन्सर जमले का? कोणाला काय डाऊट आहे का त्याच्यामध्ये? मी स्क्रीन प्रेझेंट करू पुन्हा मागचे क्वेश्चन्स. तुम्ही काही बोलतच नाहीये. माझा आवाज येत नाही का? हॅलो. हो सर, येतो. हा, मी म्हटलं तुम्ही क्वेश्चन सोडवले का? जमले का क्वेश्चन तुम्हाला? सॉरी सर, आम्ही ते क्वेश्चन नाही सोडवायला. तुम्ही एकदा रिपीट पाठवा प्लीज. सर, आमची एक्झाम चालू आहे म्हणून सॉल्व्ह केले. बरं, ठीक आहे, चालेल. मग आपण ते क्वेश्चन पटपट कंप्लीट करून घेऊया आणि मग पुढे जाऊया. ठीक आहे, चालेल का? ओके सर. हो सर, चालेल. ठीक आहे, आपण पहिलं क्विकली रिव्ह्यू करूया कालचं जे मागचं जे सेशन झालं होतं त्याच्याबद्दल. सायंटिफिक एक मिनिट. तुम्हाला स्क्रीन दिसते ना माझी सगळ्यांना? डे 5चं सेशन केमिस्ट्री, रिझनिंग म्हणून. ओके. सो नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण केमिस्ट्री, रिझनिंग मध्ये जे एक्सप्लेनेशन पाहिलं होतं ते केमिकल रिॲक्शनचं पाहिलं होतं. केमिकल रिॲक्शन्स कशा होतात? तर जे रिॲक्टंट्स असतात 1 किंवा 2 ते एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यापासून प्रोडक्ट क्रिएट होतं. तर त्याला आपण जे रिॲक्टंट्स असतात त्याला अभिकारक बोलतो आणि त्याच्यापासून जे प्रोडक्ट मिळतं त्याला उत्पादित असं बोलतो. मग त्या रिॲक्शन्सवर आधारित आपल्याला 5 ते 6 प्रकारच्या रिॲक्शन्स असतात, त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. सो वाय डज द रिॲक्शन हॅपन? रिॲक्शन का होते, म्हणजे अभिक्रिया का होते? कारण की 2 पदार्थ एकमेकांमध्ये मिक्स झाले तर त्यांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या असतात. मग त्याच्यापासून एक नवीन प्रोडक्ट तयार होतं. मग त्याच्यामधले बदल कसे असतात? रिव्हर्सिबल असतात का इरिव्हर्सिबल असतात? काही रिॲक्शन कशा असतात? रिव्हर्सिबल आहे आणि काही इरिव्हर्सिबल आहे. जसं पाणी आणि मीठ जर मिक्स झालं, H2O आणि सॉल्ट जर मिक्स झालं तर ते सोल्युबल होतं पाण्यामध्ये. पण ठीक आहे, पण जर आपण त्या वॉटरला पुन्हा हीट केलं तर ते त्यातलं जे मीठ आहे ते बॉटमला राहील आणि पुन्हा पाणी सेपरेट करता येतं. ते रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. तर ते बदल आपल्याला शोधता आले पाहिजेत, कोणते बदल झालेत ते. आणि तिसरा पॉइंट आहे हाऊ एनर्जी इज इन्व्हॉल्ड. एनर्जी याच्यामध्ये कशी वापरली जाते, कोणती ऊर्जा कशा प्रकारे वापरली जाते, हे केमिकल रिॲक्शन्स मध्ये आपण रिझनिंग अप्रोचने
क्वेश्चन्स पाहतो. तर मग नेक्स्ट स्लाइड जी आहे ती आहे टाइप्स ऑफ रिॲक्शन, म्हणजे अभिक्रिया कोणकोणत्या प्रकारच्या असतात. तर मी तुमच्या समोर 5 रिॲक्शनचे प्रकार सांगितले होते. एक कॉम्बिनेशन रिॲक्शन, त्याच्यामध्ये जे 2 सबस्टन्स आहेत ते एकत्र होतात, त्याला आपण संयोग अभिक्रिया बोलतो. संयोजन जर इथे लिहिलं असेल तर ते आपल्या पुस्तकात संयोग अभिक्रिया म्हणून. डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये ती सेपरेट होतात. एक जे जे काही सबस्टन्स असतात ते एकमेकांपासून वेगवेगळे होतात, विघटन होतात किंवा क्षय होतो, त्यांचा ऱ्हास होऊन जातो. तो सबस्टन्स ब्रेक्स डाऊन, म्हणजे एक सबस्टन्स 2 भागांमध्ये विभाजित होतं, त्याला बोलतो आपण विघटन अभिक्रिया. नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनला आपण विस्थापन अभिक्रिया बोलतो. ह्याच्यामध्ये एक जो मेन रिॲक्टंट आहे तो जर जास्त रिॲक्टिव्ह असेल तर त्याला लेस रिॲक्टिव्हने चेंज केलं जातं. म्हणजे HCl जर खूप स्ट्रॉंग असेल तर त्याला लेस ह्यानी रिप्लेस केलं जातं. कुणाचा काही डाऊट आहे का? कोणी हँड रेज केलेला का आता? ठीक आहे, कुणाला काय डाऊट नसेल तर आपण पुढे जाऊया. सो नेक्स्ट आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक मध्ये बोलतो आपण उष्मादायी अभिक्रिया, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला उष्मा म्हणजे काय, हीट आपल्याला मिळते, हीट रिलीज होते, त्याच्यातनं बाहेर पडते. जसं गरमी बाहेर पडते, तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं वॉटरचा आणि कॅल्शियम कार्बोनेट, म्हणजे आपण चुन्याचा खडा जो पाण्यात टाकला तर तो त्यातनं गरमी बाहेर होते, हीट रिलीज होते. नेक्स्ट आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. ते काय करते, हीट ऍब्झॉर्ब करते, म्हणजे पूर्ण जी हीट असेल ना, तो पॉइंट तो जो ऑब्जेक्ट आहे तो पूर्ण शोषून घेतो, त्याला एंडोथर्मिक रिॲक्शन बोलतो. म्हणजे ज्यावेळेस आपण रिॲक्शन्स बद्दल विचार करू किंवा केमिकल रिॲक्शन्स वर जे काही क्वेश्चन सॉल्व्ह करू, तर त्याच्यात कॉज अँड इफेक्ट जे मागच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे ते आपण पाहतो, आणि फक्त फॉर्म्युला म्हणून स्टडी न करता त्याचा एक कॉज काय आणि त्याच्यापासून नवीन इम्पॅक्ट काय प्रोड्यूस होतो ते पाहतो. नेक्स्ट आहे केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर केमिस्ट्री रिझनिंग मध्ये पिरियॉडिक ट्रेंड्स, म्हणजे पिरियॉडिक टेबलवर आपल्याला क्वेश्चन्स होते की व्हॉट इज पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. सो द पिरियॉडिक टेबल अरेंजेस एलिमेंट्स लॉजिकली. आवर्त सारणी ही मूलद्रव्यांची शास्त्रीय मांडणी आहे, म्हणजे मूलद्रव्यांना एका शास्त्रीय पद्धतीनुसार, म्हणजे टप्प्याटप्प्यानुसार आपल्याला काय केलं जातं, अरेंज केलं जातं. सो पिरियॉडिक टेबल तुम्ही पाहिलाच असेल. त्यामध्ये ऍटॉमिक साईज नुसार प्रत्येक एलिमेंटला ठेवलेले आहे. त्याच्यानंतर प्रत्येक ऍटमची व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा काय असतं ते आपण पाहिलेलं होतं. तर संयुजा म्हणजे कोणताही एक असा एलिमेंट आहे की त्याला ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी कितीतरी जेवढे इलेक्ट्रॉन्स तो शेअर करतो किंवा इलेक्ट्रॉन स्वतःकडून दुसरीकडे देतो किंवा दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घेतो, त्याला आपण व्हॅलेन्सी बोलतो. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असलेला एलिमेंट कोणता, तर आपण सांगू शकतो फ्लोरीन. फ्लोरीन हा सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असलेला एलिमेंट आहे. आणि नेक्स्ट आपण त्याच्यानंतर पाहिलं होतं मेटॅलिक नेचर, म्हणजे धातूंचे स्वरूप कसे असतात. आता हे मी तुम्हाला 5 पॉईंट दिलेले आहेत, पण पिरियॉडिक टेबल मध्ये आपल्याला अजून एक पण पॉईंट आहे, ग्रुप 18 मधले एलिमेंट. ग्रुप 18 मधले एलिमेंट्स काय असतात, कोण सांगेल बरं? पिरियॉडिक टेबल मध्ये जो ग्रुप 18 आहे त्याला काय बोलतो आपण? झिरो ग्रुप नोबल गॅसेस. नोबल गॅसेस. मग तसे पण क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात, जे इनर्ट गॅसेस म्हणून मोजले जातात. मराठीमध्ये त्याला राजवायू बोलतो आपण. ठीक आहे, निष्क्रिय वायू बोलतो. नेक्स्ट आहे त्याच्या पुढचा आपला. तर एवढ्यात आपण मग पुढे आपण डायग्रामॅटिकली पाहिलं होतं की इलेक्ट्रोनेगेटिव्ह असलेला एलिमेंट कोणता, इलेक्ट्रॉन कसा होता, पिरियॉडिक टेबल काय असतो, कशी अरेंजमेंट आहे, ऍटॉमिक साईज प्रत्येक एलिमेंटची. जर आपण पिरियड मध्ये जाऊ, पिरियॉडिक टेबलचा स्टडी करू, तर टॉप पासून बॉटम मध्ये येताना जे साईज ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती काय होते, साईज ऑफ ऍटम काय होते, ती वाढत जाते, ऍटॉमिक साईज वाढत जाते जेव्हा टॉप पासून बॉटम कडे येतो.
आणि पिरियडच्या दृष्टीने जर विचार केला तर राईट टू लेफ्ट कडे जाऊ तर तेव्हा जे लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज मध्ये काय होते, ऍटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. सो ऍटॉमिक साईज मीन्स डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द न्यूक्लियस ऑफ द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन शेल ऑफ दॅन ऍटम. मग इथं आपल्याला हेच 2 पॉइंट दिलेले आहेत की ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस डाऊन इन अ ग्रुप, म्हणजे वरतून खाली येताना ऍटॉमिक साईज वाढते. का वाढते? कारण की त्याचे नंबर ऑफ ऑर्बिट म्हणजेच कवच, जे एका पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात, तसे इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, ऑर्बिट्स वाढत जातात. मग त्याच्यानुसार ते साईज ऑफ ऍटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होत जाते. आणि ऍटॉमिक साईज डिक्रीज कशी येते तर ती पिरियड अक्रॉस पिरियड जर जाऊ तर ऍटॉमिक साईज कशी होते, डिक्रीज होत जाते. न्यूक्लिअर अट्रॅक्शन कसं होतं त्याच्यातलं, वाढत जातं. सोडियम इज बिगर दॅन लिथियम, त्यामुळे बघा सोडियम लिथियमच्या खाली ठेवलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसा असतो तर जो आता इकडे आपल्याकडे बोरॉन आहे, बोरॉनचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 5. तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन. मग तो ते 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉन सोबत शेअर करतो. मग शेअर करण्याच्या त्या प्रॉपर्टीला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बोलतो. मग बोरॉनची व्हॅलेन्सी किती आहे तर बाबा 3 आहे. कोणताही एक एलिमेंट असेल तर त्याची मॅक्झिमम व्हॅलेन्सी किती असते, 4. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 असली पाहिजे. ठीक आहे. कोणताही एक ऍटम 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बोलतो. व्हॅलेन्सी ऑफ दॅट ऍटम बोलतो. 4 पेक्षा जास्त दिले जात नाहीत. ठीक आहे. मॅक्झिमम व्हॅलेन्सी किती असते, 4. आपल्याला माहिती असलं पाहिजे 11th आणि 12th वाल्यांसाठी, सॉरी 11th आणि 10th वाल्यांसाठी. नेक्स्ट होता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होते जेव्हा टॉप पासून बॉटम कडे येतो त्यावेळेस. ठीक आहे. आणि इन्क्रीज कशी होते, लेफ्ट टू राईट. आपण आवर्तनात आडवे जाऊ तर ती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते, वाढत जाते. त्याच्यानंतर increases across the period, decreases down the group. Fluorine is the most electronegative element. हा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर होता मेटॅलिक नेचर. धातूंचं स्वरूप कसं असतं, सो धातू काय करतात, लगेच इलेक्ट्रॉन लूज करतात, त्यामुळे ते गुड कंडक्टर असतात. सो मेटॅलिक नेचर रेफरन्स टू द टेंडेन्सी ऑफ ऑफ एन एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉन काय करतात, लगेच रिलीज करतात, त्यामुळे ते कधी पण त्याच्यामध्ये गुड कंडक्टिव्हिटी असले, कारण की ते इलेक्ट्रॉन लूज करू शकतात. याचा अर्थ ते हायली इलेक्ट्रिसिटी कॅरी करू शकतात. सो मेटॅलिक नेचर मध्ये ज्यावेळेस इन्क्रीज म्हणजे गुड कंडक्टर असतील तर इन्क्रीज इन डाऊन ग्रुप अँड डिक्रीज अक्रॉस द पिरियड. पोटॅशियम इज अ मोर मेटॅलिक दॅन सोडियम. आता त्यासाठी आपल्याला पोटॅशियम आणि सोडियमचं जर कंडिशन बघितलं तर के म्हणजे आपला काय असतो, पोटॅशियम, आणि सोडियम म्हणजे Na. यासाठी आपल्याला पिरियॉडिक टेबल व्यवस्थित स्टडी केलेला पाहिजे. मग इलेक्ट्रॉन अफिनिटी, आयनायझेशन एनर्जी हे आपल्याला कळून येऊ शकतं. फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की गुड कंडक्टर बॅड कंडक्टरवर सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला तर आपला आन्सर रेडी असलं पाहिजे. गुड कंडक्टर म्हणजे काय की ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास आउट होते. बॅड कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास आउट होत नाही, असे मटेरियल. हे सगळं आपण पाहिलं होतं. ठीक आहे. तर याच्यावरचे क्वेश्चन्स पाहूयात आपण. मी स्क्रीन बंद करतोय, म्हणजे ही स्क्रीन ऑफ करतोय. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहेत का? मी फक्त रीड केलंय कारण की मागच्या लेक्चर मध्ये आपण हा पूर्ण डिटेलमध्ये पाहिलं होतं आणि ह्याच्यातले काही क्वेश्चन्स पण केले होते, तुमच्या लक्षात नसतील कदाचित. आठवतंय का नाही? एक मिनिट.
स्क्रीन दिसते माझी? येस सर. ठीक आहे. एक मिनिट. सो आपले पहिले काही क्वेश्चन झाले होते. ठीक आहे. 5वा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिजिकल चेंज? यापैकी कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला भौतिक बदल आढळतो? भौतिक बदल. बर्निंग अ पेपर म्हणजे पेपर जाळणे. रस्टिंग ऑफ आयर्न लोखंड गजणे. मेल्टिंग ऑफ आईस बर्फ वितळणे. आणि डी ऑप्शन आहे डायजेशन ऑफ फूड अन्नाचे पचन होणे. काय उत्तर असू शकतं? मेल्टिंग आईस. मेल्टिंग आईस. मग पहिले 3 का नाहीत? म्हणजे पेपर जळणे का नाहीये किंवा डायजेशन ऑफ फूड का नाही? कारण पेपर जळल्यानंतर तो पुन्हा पेपर करता येत नाही आणि अन्न पचन झाल्यानंतर ते आपल्याला पुन्हा अन्न म्हणजे हे करता येत नाही, म्हणून ते नाही येत. आणि रस्टिंग ऑफ आयर्न लोखंड गलणे. लोखंड गळल्यानंतर त्याला डबल असं हे करता येत नाहीये आधी सारखं. ओके. भौतिक बदल बऱ्याचदा कधी कधी काय होतात रिव्हर्सिबल असू शकतात, इरिव्हर्सिबल नसतात. सो मेल्टिंग ऑफ आईस जर वितळला म्हणजे बर्फ जर वितळला तर पाण्यात रूपांतर होईल, तर पाण्याचं पुन्हा आपण बर्फात रूपांतर करू शकतो. सो याचे एक्झाम्पल भौतिक बदल काय आहे ते पण सांगतो. म्हणजे करेक्ट आन्सर सी का ते सांगतोय. बर्निंग ऑफ पेपर म्हणजे पेपर जळणं म्हणजे पेपर जळाल्यानंतर त्याची राख होते, एक रासायनिक अभिक्रिया. ठीक आहे. फिजिकल चेंज नाहीये, तो भौतिक बदल नाहीये. रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे लोखंड गंजणे, ही पण एक रासायनिक अभिक्रिया आहे. म्हणजे हवेचा, ऑक्सिजनचा आणि लोखंडाचा एकत्र संपर्क आला तर ती केमिकल रिएक्शन होते आणि तो केमिकल म्हणजे तो चेंज परमनंट होऊन जातो. आणि डायजेशन ऑफ फूड पण सेम आहे, की एकदा अन्न पचन झालं तर पुन्हा आपल्याला मिळू शकत नाही. पण मेल्टिंग ऑफ आईस म्हणजे उष्णता वाढल्यामुळे तो काय झालाय, आईसचं काय झालंय, लिक्विड झालंय. पुन्हा त्या लिक्विडला आपण आईस मध्ये कन्वर्ट करू शकतो. सो याचा करेक्ट आन्सर आहे सी. 8 क्वेश्चन. 7 क्वेश्चन. चला ठीक आहे, एक आपण 6 क्वेश्चन पण पाहूया. व्हॉट इज अरेंज इन अ पिरियॉडिक टेबल? कंपाऊंड, मिक्सचर, एलिमेंट, रिएक्शन. आता येतं उत्तर मला. ऑप्शन सी एक मिनिट. इलेमेंट्स. बरं, एक मिनिट. मला सत्यजित एक्सप्लेन करेल याचा आन्सर. सत्यजित जगताप. 6वा क्वेश्चन. अर्थ कळालाय का सत्यजित? साक्षी कसबे तू सांगू शकते का? निविष्ठा. सर, आपण पिरियॉडिक टेबल मध्ये काय अरेंज केलं आहे? तर आपण पिरियॉडिक टेबल मध्ये एलिमेंट्स अरेंज केले आहेत, कंपाऊंड्स अरेंज केले नाहीयेत, मिक्सचर पण अरेंज केले नाहीयेत आणि रिएक्शन्स पण केले नाहीयेत. आपण त्यामध्ये एलिमेंट्स अरेंज केले. व्हेरी गुड. बघा नविष्ठा, मी तुझ्या नावाच्या स्पेलिंग मध्ये चुकून काय मिसप्रोनाऊन्स केलं असेल तर सॉरी. तर तिचं उत्तर एकदम बरोबर आहे. ज्यावेळेस आपण पिरियॉडिक टेबलचा स्टडी करतो तेव्हा आपण मूलद्रव्यांचा अभ्यास करतो. सो मूलद्रव्याला इंग्लिशमध्ये एलिमेंट्स असं बोलतात. कंपाऊंड म्हणजे संयुग, मिक्सचर म्हणजे मिश्रण आणि रिएक्शन म्हणजे अभिक्रिया. ज्यावेळेस आपण पिरियॉडिक टेबल मध्ये स्टडी करतो तो एलिमेंटचा स्टडी करतो. एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर नुसार त्याला अरेंजमेंट केलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. प्रशांत तू सांगू शकतो? प्रशांत. वेट.
हा विवेक सांगू शकतोस तू? येस सर. हम्म. डाऊन अ ग्रुप, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन एक्सप्लेन करायचा आणि मग आन्सर सांगायचं, तेच आन्सर काय आहे ते पण सांगायचं. तुझा आन्सर करेक्ट आहे, एक्सप्लेन कर. कारण सर ग्रुपमध्ये वरून जाताना क्वेश्चन पहिला एक्सप्लेन. क्वेश्चन हॅलो विवेक, तुझा आवाज येत नाहीये. आय थिंक विवेक कडे नेटवर्क इश्यू असू शकतो. इतरांना येतोय आवाज विवेकचा? हॅलो. बर, ठीक आहे. मला त्याचा आवाज ऐकू येत नाहीये. भाग्यश्री, तू सांगू शकते याचं एक्सप्लेनेशन? हॅलो. 6 का 7? 7. मी माझा कॅमेरा ऑफ करतोय, मला नेटवर्क इश्यू येत असल्यामुळे मला कदाचित आवाज येत नाही. मी कॅमेरा ऑफ ठेवलाय माझा. हा, हॅलो. क्वेश्चन नंबर 7 असा आहे की जो ऑटोमिक असतो त्याची साईज जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा जो ऑटोमिक आहे त्याची साईज जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा आपण कुठे जातो? म्हणजे डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे, वरून खाली की खालून वर, असा प्रश्न आहे. आणि त्याचे उत्तरे बरोबर. ऑप्शन्स डाऊन अ ग्रुप. डाऊन. म्हणजे जेव्हा आपण गटातून खाली जातो तेव्हा तो जो ऑटोमिक आहे त्याची साईज इन्क्रीज होते. व्हेरी गुड बेटा. विवेकनी पण उत्तर दिलं असेल, पण माझ्याकडे जरा नेटवर्क इश्यू असल्यामुळे मला त्याचा आवाज ऐकू आला नाही. विवेकनी उत्तर अगोदरच सांगितलं होतं सर, करेक्ट ऑप्शन डाऊन अ ग्रुप आहे. थँक्यू विवेक आणि भाग्यश्री. आपण पुढे जाऊया. तर या क्वेश्चन, 7वा क्वेश्चन ज्यांना नाही समजला त्यांना एकदा पुन्हा एक्सप्लेन करतो. ऍटॉमिक साईज म्हणजे अणूचा आकार. ऍटम म्हणजे अणू. अणूचा आकार जनरली, सामान्यतः कधी वाढतो? जेव्हा आपण, असा प्रश्न आहे. तर ऑप्शन ए आहे अक्रॉस पिरियड, म्हणजे आवर्तनात त्याचा आपण आवर्तनात आडवे किंवा डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे जातो असं सांगितलं. अक्रॉस पिरियड सांगितलंय, पण कुठून कुठे ते सांगितलेलं नाही, फक्त पिरियड. दुसरं ऑप्शन आहे लेफ्ट टू राईट, पण कुठे, पिरियड मध्ये का ग्रुपमध्ये, हे आपल्याला सांगितलेलं नाहीये. आणि डी ऑप्शन मध्ये पण राईट टू लेफ्ट सांगितलेलं आहे, पण कसं ते पण आपल्याला एक्सप्लेन केलेलं नाहीये, म्हणजे ग्रुपमध्ये का पिरियड मध्ये. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन रॉंग आहेत. सी ऑप्शन मध्ये काय सांगितलंय? डाऊन अ ग्रुप. म्हणजे डाऊन अ ग्रुप म्हणजे वरतून आपण खाली जायला लागलो तर पहिला हेलियम, पहिला हायड्रोजन आहे, नंतर त्याच्या खाली बघितलं तर आपल्याकडे लिथियम मिळतो. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1च आहे, मग त्याच्याकडं एकच ऑर्बिट आहे. एका ऑर्बिट मध्ये एकच एलिमेंट, एकच इलेक्ट्रॉन असेल, पण लिथियमकडे 2 ऑर्बिट आहेत. 2 ऑर्बिट म्हणजे 2 कवच आहेत, मग त्याची जी रेडियस आहे ती वाढणार. तिसरा जो आहे तो आहे सोडियम. सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे, मग त्याच्याकडं जी त्याचा जो ऑर्बिट्स आहेत ते किती आहेत? 3 आहेत. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1, म्हणजे 3 ऑर्बिट झाले. म्हणजे असं जर बघत गेलो तर आपण टॉप टू बॉटम असं वरतून खाली जायला लागलो, डाऊन अ ग्रुप म्हणजे गणांमध्ये खालच्या दिशेने जायला लागलो, तर आपल्याला असं आढळून येतं की आपली जी रेडियस आहे ऍटमची ती वाढत जाते. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8. मला याचं एक्सप्लेनेशन, एक मिनिट. बाकीच्यांना माझा आवाज येत नाही का? अभिषेक सांगेल. अभिषेक, अभिषेक आत्ताच जॉईन झालाय का? ज्ञानेश्वर,
क्वेश्चन नंबर 8 सांगू शकतो? ठीक आहे. सत्यजित, अनविष्ठा. सर विच एलिमेंट्स ग्रुप इज लिस्ट ट्रॅक म्हणजे कोणता ग्रुप रिएक्टिव्ह आहे. तर यामध्ये एलिमेंटल्स हा म्हणजे त्याचा आन्सर आहे नोबल गॅसेस. कारण नोबल गॅसेस ही का एलिमेंट्स शेअर्स करत नाहीत, ते घेत नाहीत, ते देत पण नाहीत. अल्कली मेटल्स हा देतात एलिमेंट्स हॅलोजन ग्रुप मध्ये पण देतात आणि ट्रान्झिशन मेटल्स मध्ये एलिमेंटची देवाणघेवाण करतात. पण नोबल गॅसेस मध्ये नोबल एलिमेंट्स नाहीत आणि घेत पण नाहीत, शेअर्स पण करत, म्हणून त्याचा नोबल गॅसेस येतो. ओके. तिला असं सांगायचंय की एलिमेंट शेअर करत नाहीत इलेक्ट्रॉन्स. तर आता नोबेल आपल्याला सांगितलं विच एलिमेंट ग्रुप इज लिस्ट रिएक्टिव्ह. लिस्ट रिएक्टिव्ह म्हणजे क्रियाशील नाहीये. खालीलपैकी कोणता जो एलिमेंट आहे तो क्रियाशील नाहीये असा प्रश्न आहे. तो फर्स्ट ऑप्शन होता अल्कली मेटल, दुसरा होता हॅलोजन, तिसरा होता नोबल गॅस आणि चौथा होता ट्रान्झिशन मेटल्स. तर याच्यामध्ये नोबल गॅस जो असतो तो स्टेबल म्हणून कन्सिडर केलाय, म्हणजे तो कोणाशीच रिएक्शन मध्ये सहभागी होत नाही. त्यामुळे याचा आन्सर नोबल गॅसेस होता. नोबल गॅसेस म्हणजे ते त्यांचा ऑक्टेट आणि डबलेट कम्प्लीट केल्यामुळे ते कोणासोबतही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नाहीत, त्यामुळे ते लेस रिएक्टिव्ह आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर, बाकीचे तुम्ही करू शकता. ठीक आहे, मी थोडे स्किप करतोय जेणेकरून तुम्ही थोडेफार तरी कंप्लीट करा. ठीक आहे, आपला 12th क्वेश्चन मागच्या लेक्चर मध्ये झाला होता. 14 क्वेश्चन वर जाऊया. सॉरी, आता 14 क्वेश्चन पण मागच्या वेळेस झाला होता. मला याचा आन्सर सांगितलं होतं कोणीतरी, फ्लोरीन म्हणून आन्सर होता याचा. करेक्ट. हा, क्वेश्चन नंबर 16 to 20 मध्ये मी एकही क्वेश्चन घेतला नव्हता आणि हे थोडे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत, तर आपण पहिले याला कम्प्लीट करूया. तर क्वेश्चन नंबर 16 होता, व्हाय आर अल्कली मेटल्स हायली रिएक्टिव्ह. सो ऑप्शन ए आहे दे हॅव लार्ज ॲटॉमिक मास. ऑप्शन बी आहे दे हॅव 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ऑप्शन सी आहे दे हॅव कम्प्लीट ऑक्टेट. आणि ऑप्शन डी आहे दे हॅव हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. सो याचा आन्सर मला ओरली हवंय, कोणी चॅट मध्ये टाकू नका, कारण की बरेच जण मग तेच आन्सर सांगतात आणि एक्सप्लेनेशन देता येत नाही. मगाशी प्रशांतने आन्सर दिला होता. ठीक आहे, सर क्वेश्चन नंबर किती आहे? क्वेश्चन नंबर 16, 16वा क्वेश्चन आपण विचारलाय. तर याचा आन्सर मला कल्याणी सांगेल. कल्याणी, माझा आवाज येतोय? सर आम्हाला क्वेश्चन नंबर 18, 19 आणि 20 दिसत आहे. ओके, मी तर स्क्रीनवर सगळा तोच क्वेश्चन दाखवतोय. 16 नंबरचा क्वेश्चन दिसत नाहीये. आता हो सर, आता दिसते. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 16 असा आहे की वाय आर अल्कली मेटल्स हायली रिएक्टिव्ह. सो करेक्ट आन्सर काय असेल याचा? कल्याणी, तू सांगू शकते का क्वेश्चनचा आन्सर, का क्वेश्चनच कळाला नाहीये? तुम्ही जर बोलला नाही तर मला कसं कळेल, का नेटवर्क इश्यू आहे तुमच्याकडे? सुवर्णा मगर, तू सांगू शकते का? अभिषेक जाधव,
ठीक आहे, निविष्ठा तू सांगू शकते? सर मी कन्फ्युज आहे पण मला डी ऑप्शन वाटत आहे. ओके, डी ऑप्शन. विवेक तुझं काय म्हणणं आहे? विवेक आवाज ऐकू येतोय का? येस सर. हा, क्वेश्चन नंबर Option 16 number तुला D. समजलाय का? हो का सर. बेटा? का बेटा? कारण अल्कली मेटल्स मध्ये त्यांची व्हॅलेन्सी 1 असते म्हणून. अल्कली मेटल्सची व्हॅलेन्सी किती असते? 1. 1. ठीक आहे, पुढे अजून कोण उत्तर देणार? त्याच्यामध्ये सांगितलंय व्हाय आर अल्कली मेटल्स हायली रिएक्टिव्ह. ठीक आहे, दे हॅव लार्ज ॲटॉमिक मास, त्यांचा ॲटॉमिक मास जास्त असतं म्हणून दे हॅव 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि दुसरं आहे की दे हॅव कम्प्लीट ऑक्टेट, मग त्यांचा ऑक्टेट कम्प्लीट झालेला आहे. आणि डी ऑप्शन आहे दे हॅव हायली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. सर तर हे मला आन्सर सांगितलंय विवेकने आणि निविष्ठाने. डी आन्सर ना? हॅलो, येस सर मी डी सांगितले कारण मला कन्फ्युज होत आहे ते क्वेश्चन. ठीक आहे, करेक्ट आन्सर तेच आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 17. विच फॅक्टर मेनली अफेक्ट्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन? क्वेश्चन 17 दिसतोय का तुम्हाला? कोणता असा फॅक्टर आहे, घटक आहे, मेनली जो मुख्यतः अफेक्ट करतो रेट ऑफ केमिकल रिएक्शन वर, म्हणजे जी रासायनिक अभिक्रिया होते त्याच्या बदलाला कारणीभूत असतो. ठीक आहे, त्याच्या रेटवर, म्हणजे ती क्रिया फास्ट होते का स्लो होते यासाठी खूप महत्वाचा घटक असतो. तो कोण आहे, कोणता आहे त्याच्यापैकी? एक आहे, पहिला ऑप्शन आहे कलर ऑफ रिएक्टन्स, दुसरा आहे बी ऑप्शन आहे टेम्परेचर, सी ऑप्शन आहे कंटेनर, शेप ऑफ कंटेनर, आणि डी ऑप्शन आहे स्टेट ऑफ मॅटर ओनली. तर तुम्हाला काय वाटतंय कोणता ऑप्शन असेल? स्टेट ऑफ मॅटर म्हणजे पदार्थाची अवस्था. काय ऑप्शन असू शकतं याचं करेक्ट? कोण सांगेल मला? भाग्यश्री तू सांगू शकते का? भाग्यश्री नाहीये मीट मध्ये. प्रशांत, माझा आवाज येत नाही का? हॅलो, हॅलो, काय ऑप्शन असू शकतो करेक्ट? कोण सांगेल? सर मला रिझन माहित नाहीये बट टेम्परेचर असं मला वाटतंय, टेम्परेचर नुसार. ओके, विवेक तुला माहिती आहे का याचं उत्तर? हॅलो, येस सर. ऑप्शन नंबर एक्सप्लेन. बी टेम्परेचर. का बेटा? बरोबर आहे उत्तर. का? काचं उत्तर सांगू शकता का? अवघड आहे का क्वेश्चन खूप? त्या कळला नाही प्रश्न? क्वेश्चन नंबर, एक मिनिट. क्वेश्चन नंबर 16 चा आन्सर होता बी. जो मागासचा क्वेश्चन होता 16 आणि 17 चा आन्सर आहे पुन्हा बी, टेम्परेचर. एक्सप्लेन करतो 16 पण आणि 17 पण.
पहिला 16चा आन्सर बघूया. व्हाय आर अल्कली मेटल्स हायली रिएक्टिव्ह? हायली रिएक्टिव्ह का कधी असतो? जेव्हा त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे तो स्वतःला काय करतो, हायली रिएक्टिव्ह मध्ये असल्यामुळे तो आपला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्यासोबत शेअर करतो, म्हणजे त्याची व्हॅलेन्स किती आहे? 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे. म्हणून बाकीच्यांकडे जे ऑक्टेट कम्प्लीट जर झाला तर तो नोबेल गॅसमध्ये कन्वर्ट होईल. इलेक्ट्रोनेगेटिव्ह असला तर तो अल्कली मेटल मध्ये नाही येणार. म्हणून आपल्याकडे करेक्ट आन्सर असणार आहे, त्याच्याकडे एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळे अल्कली मेटल्स काय असतात? हायली रिएक्टिव्ह असतात. ठीक आहे. आणि क्वेश्चन नंबर 17, जो कोणता असा फॅक्टर आहे जो केमिकल रिएक्शनचा रेट बदलण्यास खूप इम्पॉर्टंट काम करतो? तर त्याचं उत्तर आहे कलर ऑफ रिएक्टंट्स. म्हणजे जो घटक आपण घेतलाय ज्याच्यासाठी रिएक्शन, म्हणजे 2 घटक मिक्स करतो त्याला आपण रिएक्टंट बोलतो, म्हणजे अभिकारक बोलतो. तर त्याचा कलरचं आपल्याला काय घेणं देणं नाही. कलर बदलेल किंवा नाही बदलेल याच्याशी काय घेणं देणं नाहीये. पण टेम्परेचर, म्हणजे एखादी क्रिया जर पाणी जसं टेम्परेचर जर आपण कुठल्याही एलिमेंटचं जर वाढवलं जेव्हा रिएक्शन करताना, तर ती रिएक्शन फास्ट होते, लवकर घडते. का? तर टेम्परेचर वाढल्यामुळे. शेप ऑफ कंटेनर खूप मोठा असेल आणि पाणी उडूडसं असेल तर त्याच्याशी काय आपल्याला, म्हणजे जे लिक्विड किंवा जे आपण रिएक्टंट्स किंवा प्रोडक्ट जे घेतलेले त्याशी काही घेणं देणं नाही. कंटेनर मध्ये किती वस्तू आपण कमी जास्त करतो त्याच्याशी काही उद्देश मिळत जुळत नाहीये. आणि स्टेट ऑफ मॅटर ओनली हे उत्तर काय बरोबर असू शकत नाही. टेम्परेचरमुळे काय होतं, जे तापमानात बदल झाला तर ती जी रिएक्शन आहे ती पटकन होते. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे बी. आणि 16चं पण करेक्ट आन्सर आहे बी. हे मी पुन्हा सांगतोय की हे थोडे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत, या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. क्वेश्चन नंबर 18 दिसतोय का सर्वांना? येस सर. येस. हा. क्वेश्चन नंबर 18 मध्ये आपल्याला सांगितलंय की विच ट्रेंड करेक्टली मॅचेस द पिरियॉडिक टेबल? कोणता असा कल आपल्याला असं दाखवतो की तो मिळता जुळतंय, करेक्टली त्याचं साम्य मिळतं जुळतंय कशाशी? आवर्त सारणी सोबत. तर पहिला ऑप्शन आहे की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस डाऊन अ ग्रुप. जसं आपण खाली खाली जाऊ तशी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते. कशामध्ये? गणांमध्ये, ग्रुपमध्ये, गटामध्ये. दुसरं सांगितलंय ऍटॉमिक साईज डिक्रीजेस डाऊन अ ग्रुप. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस अक्रॉस द पिरियड. म्हणजे पिरियड मध्ये आपण खालच्या दिशेने जाऊ म्हणजे पिरियड, तर आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर्स कसे असतात, म्हणजे धातूचे जे गुणधर्म आहेत, वैशिष्ट्य आहेत, ती काय करतात? कमी कमी होत जाताना दिसतात. आणि डी ऑप्शन आहे व्हॅलेन्सी ऑलवेज इन्क्रीज अक्रॉस अ पिरियड. तर विच ट्रेंड करेक्टली मॅचेस द पिरियॉडिक टेबल? मग ह्यातला कुठला जो घटक आहे किंवा कुठली एक बाजू आहे ती पिरियॉडिक टेबल सोबत जुळते? त्याचं करेक्ट ऑप्शन काय असेल? सर अक्रॉस अ पिरियड म्हणजे काय सांगितलं? अक्रॉस अ पिरियड. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस, कमी होत जातात अक्रॉस पिरियड. पिरियड मध्ये जर आपण अक्रॉस पिरियड गेलो, म्हणजे पिरियड नुसार आपण पडताळणी केली, म्हणजे आवर्तनात आडव्या ओळीनुसार जर पडताळणी केली तर धातूचे गुणधर्म जे आहेत ना किंवा स्वरूप आहेत ना ते कमी कमी होत जाताना दिसतात. कॅरेक्टर्स, लक्षणं जे असतील किंवा काही क्रिया असतील त्या कमी होताना दिसतात. सर ऑप्शन सी. ऑप्शन सी का बेटा? बघा आता ह्याच क्वेश्चनचा आन्सर आहे ना, मी प्रेझेंट आपण लास्ट जो ही पाहिली होती स्लाइड, लास्ट स्लाइड मध्ये याचा आन्सर आहे. म्हणजे आपण जर तुम्ही व्यवस्थित मगाशी पाहिलं असेल, मी ज्यावेळेस तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवत होतो त्यातला शेवटचा पॉइंट, शेवटची स्लाइड जी होती, दिसते का स्लाइड तुम्हाला? हो यातली सर. शेवटची. हा, तर याच्यामध्ये
डिक्रीजेस अक्रॉस अ पिरियड. दिसला का? मेटॅलिक नेचर जो आहे ना तो अक्रॉस पिरियड गेलो तर तो काय होताना दिसतोय? डिक्रीज होताना दिसतोय. जो जो ट्रेंड आहे त्याचा तो काय होतो? कमी होतोय. समजतंय का तुम्हाला? इथं आन्सर होतं. तर सर. तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर तुम्हाला कळून येईल. सर ऑप्शन नंबर सी येतं ना? हो, करेक्ट आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन. दिसतोय का सर्वांना? क्वेश्चन नंबर 90. ठीक आहे. why do noble gases rarely form compound? They are very heavy, they have zero atomic size. Option C आहे they have stable electronic configuration, और ऑप्शन डी आहे they are radioactive. म्हणजे ते किरणोत्सारी पदार्थामध्ये मोजले जातात. सो करेक्ट आन्सर काय असेल? नोबेल गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू, रेअरली फॉर्म होतात इन अ कंपाऊंड. काय असू शकतं? उत्तर काय असू शकतं याचं? अर्थ कळालाय का प्रश्नाचा? रेअरली फॉर्म कंपाऊंड नोबेल गॅस. अरे उत्तर स्टेबल आहे ना, सेमच आहे ना. की त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन कसं असतं? स्टेबल असतं, त्यामुळे ते रेअरली फॉर्म होतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे 20th क्वेश्चन की एलिमेंट्स विच स्टेटमेंट बेस्ट एक्सप्लेन पिरियॉडिक ट्रेंड्स. कोणतं असं स्टेटमेंट आहे की तो पिरियॉडिक ट्रेंड पूर्णपणे एक्सप्लेन करतो, स्पष्टीकरण देतो? एलिमेंट्स बिहेव रॅन्डमली, प्रॉपर्टीज रिपीट ड्यू टू द ॲटॉमिक स्ट्रक्चर, ऑल एलिमेंट्स रिॲक्ट सिमिलरली, आणि ऑप्शन डी आहे ॲटॉमिक मास कंट्रोल द ऑल प्रॉपर्टीज. सो याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, प्रॉपर्टीज रिपीट ड्यू टू द ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चर नुसार प्रॉपर्टी काय होतात? रिपीट होतात. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स जर आपण लर्न केलं तर आपल्याला ह्याचा अर्थ कळू शकतो. इथपर्यंत आपण थांबूयात. आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया. ठीक आहे, मी स्टॉप करतोय आणि तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा, नाही तर मग आपण मागे राहू बऱ्याचदा, मग तुम्हाला अजून डाऊट्स येतील. नेक्स्ट आहे बायोलॉजी. आज जो आपण पहिल्या डे 4 ला आपण फिजिक्सचा स्टडी केला, डे 5 ला केमिस्ट्री, आणि डे 6 मध्ये आपण काय पाहणार आहोत? बायोलॉजीशी रिलेटेड लॉजिकल रिझनिंग क्वेश्चन. ठीक आहे. सो डे 6 मध्ये आज जो आपण स्टडी करणार आहोत, सेल, स्ट्रक्चर ऑफ सेल, देन फिजिओलॉजी अँड हेरिडिटी. सेलला आपण पेशी बोलतो, फिजिओलॉजीला आपण शरीरशास्त्र बोलतो. म्हणजे प्रत्येक जो ॲनिमल आहे किंवा काय बोलतो ऑर्गॅनिझम आहे त्याचे आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता, म्हणजे सिमिलॅरिटी काय असते ते पाहणार आहोत. ठीक आहे. सो कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना व्यवस्थित? येस सर. येस सर, दिसते. हो, ठीक आहे. सो आपल्याला पहिला सेलचा ज्यावेळेस स्टडी करायचा आहे, त्याच्यामध्ये आपण ॲनिमल सेल, प्लांट सेल याचा स्टडी करणार आहोत. तर ॲनिमल सेल मध्ये काय गोष्टी असतात? तर एक मिनिट. ॲनिमल सेल आणि प्लांट सेल ह्याच्यामधल्या डिस्टिंग्विश बिटवीन आपल्याला माहिती पाहिजेत. ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते आणि प्लांट सेल मध्ये सेल वॉल असते. ठीक आहे.
सो त्या बेसिक गोष्टी हे तुमचं झालेलं आहे. मला वाटतं 9th स्टँडर्डला पण आहे ना अॅनिमल सेल आणि प्लांट सेल, आणि 10th स्टँडर्डला सुद्धा आहे. 11th पण बायोलॉजी मध्ये आपल्याला हा टॉपिक आहे, आणि सगळ्यांना 10th स्टँडर्ड मध्ये हे सगळं स्टडी केलेलं आहे. पेशीभित्तिका आहे, नसते, लयकारिका, हे सगळं. आता हीच प्लांट सेलची डायग्राम मी मराठीमध्ये पण प्रेझेंट केली आणि इंग्लिशमध्ये पण प्रेझेंट केलेली आहे. सो काही शब्द जे नसतील, म्हणजे क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवक वगैरे, तर ते समजले नसतील तर तुम्ही पाहू शकताय. आपल्या सायन्सच्या बुकमध्ये पण ह्या डायग्राम्स आहेत. तर याच्यामध्ये आपण स्टडी काय करतो की बायोलॉजी रिझनिंग ज्या वेळेस करतो तर ते आपल्याला त्याचं रिझन माहिती पाहिजे. जे काय आपण प्लांट सेल पाहिलंय, अॅनिमल सेल पाहिले, त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर क्वेश्चन काय प्रकारचे असतात, सो सेल स्ट्रक्चर काय आहे, तर त्याच्यातले की पॉइंट्स मी फक्त तुम्हाला सांगतो आणि मग आपण क्वेश्चन आन्सर कडे जाऊया. तर पहिलं काय की व्हॉट इज सेल. सेल इज अ स्मॉलेस्ट स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. पेशी म्हणजे काय की सजीवन, कोणताही सजीव असेल ना त्यातला लहान आणि रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. त्याच्याशिवाय बॉडी डेव्हलपच होत नाही. म्हणजे तुमची बॉडी म्हणा, माझी बॉडी म्हणा, किंवा अॅनिमल सेल म्हणजे आपण अॅनिमल मध्ये येतो, बाकीचे सगळे जे सेल्स आहेत म्हणजे जसं प्लांट सेल, ते त्याच्या सगळ्यांमध्ये सेल शिवाय कोणतीही घटना पूर्ण होत नाही. मग सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते सगळे कशापासून बनलेले आहेत, पेशींपासून बनलेले असतात. मग याच्यावर आपल्याला क्वेश्चन येतं, मग पेशींचं कार्य काय आहे. तर पेशी काय करतात, रेस्पिरेशन करतात, श्वसन करतात. पेशी काय करतात अजून, तर जो होल बॉडी असते त्याची वाढ त्या पेशींच्या कार्यावर डिपेंड करते. एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन करण्यात सुद्धा आपल्याला पेशी मदत करतात, आणि रिप्रोडक्शन करण्यात सुद्धा आपल्याला पेशी मदत करतात. मग हे की पॉइंट्स आहेत. ह्या सगळ्या की पॉइंट्सवर आपल्याला शॉर्ट मध्ये क्वेश्चन विचारले जातात. आता मी तुम्हाला ऑर्गेनेली आणि फंक्शन, न्यूक्लियस म्हणजे केंद्र, मग ह्या केंद्रकाचं कार्य काय आहे, कंटेन्स जेनेटिक मटेरियल फॉर द सेल. म्हणजे तो काय करतो, कंटेन करून काय करतो, कंटेन्स साचून ठेवले त्यांनी मटेरियल फॉर द सेल. सेल पेशीचं काय काम आहे ते सगळं जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये असतं. रायबोझोम्स आहेत, त्याच्यानंतर रायबोझोम्सचं काय काम आहे, त्याचं ऑर्गेनेली आणि फंक्शन त्याचं आपल्याला माहिती दिलेली आहे. सेल वॉल काय करतं, सेंट्रल व्हॅक्यूल काय करतं, लायझोझोम्स काय करतात, त्या सगळ्यांची कार्य तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, मी याची नोट्स तुम्हाला पुन्हा ग्रुपला शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायला अजून मदत होईल. पण मी जी नोट्स तुम्हाला शेअर करेल त्या नोट्समध्ये की पॉइंट्स असतील. त्या की पॉइंट्स द्वारे तुम्हाला हेल्प होईल की क्वेश्चन्स कसे असतील आणि त्या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे, मग फॉर एक्झाम्पल बघा दिलंय की मसल सेल हेल्प इन अ मुवमेंट व्हाईल नर्व सेल हेल्प इन अ सेंडिंग मेसेज. म्हणजे जे मसलचे सेल असतात म्हणजे स्नायू पेशी हालचाल करण्यात मदत करतात, तर चेतापेशी काय करतात, संदेश वहन करण्यात मदत करतात. आणि ते विदिन सेकंड होतं. बघा, सडनली तुम्ही गाडीने जात असता आणि मोठा खड्डा वगैरे आला तर आपल्याला तो दिसतो, विदिन सेकंड आपण लगेच साईडने जातो. मग चेतापेशी काय करतात, डोळ्यांना जे काय दिसेल तो मेसेज कुठे पाठवतात, मेंदूपर्यंत पाठवतात. मेंदू बोलतो इथे धोका आहे, त्या साईडला नाही गेलं पाहिजे आपण. मग विदिन सेकंड किती पटकन ती गोष्ट घडून येते. तर चेतापेशी आणि स्नायूपेशी हे हालचाल करण्यात मदत करतात. पूर्ण बॉडीचं जे डेव्हलपमेंट आहे ते पेशीवर डिपेंड आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड वर जातोय. दुसरी जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये फिजिओलॉजी मीन्स हाऊ अवर बॉडी वर्क्स, आपलं शरीर कसं काम करतं. शरीरशास्त्राचा अभ्यास म्हणजे आपल्या शरीराचा अभ्यास, म्हणजे आपली पचन संस्था, आपली श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था ही कशा गोष्टींवर काम करते हा कॉन्सेप्ट आपण पाहणार आहोत. म्हणजे बायोलॉजी रिझनिंग मध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे प्लांट सेल आणि अॅनिमल सेल याच्यामध्ये काय काय गोष्टी घडतात त्याचं कंपॅरिझन करून क्वेश्चन आन्सर स्टडी करणार आहोत. कॉन्सेप्ट 2 जो आहे तो आपला असणार आहे फिजिओलॉजीवर. त्याच्यामध्ये जे आपलं क्वेश्चन्स असतील ते ह्युमन बॉडीच्या स्ट्रक्चरवर डिपेंड आहेत की आपली बॉडी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे मेकॅनिझम आहे ती कशी वर्क करते त्याच्यावर क्वेश्चन असतील. तर मी इथं तुम्हाला 3 डायग्राम दाखवलेले आहेत. एकामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम दाखवलेले, एकामध्ये रेस्पिरेटरी सिस्टम दाखवलेली आहे आणि एकामध्ये सर्क्युलेटरी सिस्टम दाखवलेली. सर्क्युलेशन कसं होतं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला विचारलं जाईल वेट ऑफ हार्ट
किती असतं, वेट ऑफ ब्रेन काय असतं, तर तुम्हाला माहिती पाहिजे. तो कुणाला माहितीये का, वेट ऑफ हार्ट किती आपल्या बॉडीमध्ये जो आपला हृदय असतं त्या हृदयाचं वजन किती आहे? कोण सांगेल मला? कोणाला माहिती आहे का? सर क्वेश्चन रिपीट करा. आपल्या शरीरात जे हृदय आहे त्या हृदयाचं वजन किती आहे, वेट ऑफ हार्ट? नाही माहिती तर माझा आवाज ऐकू येत नाही. 300 ग्राम. किती? 250 ते 300. ओके, 250 ते 300 ग्रामच्या बिटवीन असतं, करेक्ट आन्सर आहे. आणि ब्रेनचं शोधून सांगाल मला? 1300 ते 1400. शोधून सांगाल मला, ठीक आहे. नेक्स्ट आहे, तर शरीरशास्त्र म्हणजे शरीर क्रियाशास्त्र म्हणजे त्याला आपण बोलतो फिजिओलॉजी. सो फिजिओलॉजी इज द स्टडी ऑफ हाऊ डिफर बॉडी सिस्टम वर्क टुगेदर टू कीप अस अलाइव्ह. म्हणजे शरीरशास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे काय, तर आपल्या शरीरात ज्या काही संस्था आहेत, म्हणजे पचन संस्था त्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टम बोलतो, श्वसन संस्था त्याला रेस्पिरेटरी सिस्टम बोलतो, सर्क्युलेटरी सिस्टम त्याला आपण रक्ताभिसरण संस्था बोलतो. तर ह्या सगळ्या संस्था म्हणजे ह्या प्रणाली ज्या सिस्टम्स ज्या आहेत त्यांचा स्टडी करून आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. आता मी एक जनरल नॉलेज म्हणून एक क्वेश्चन विचारला तुम्हाला, वेट ऑफ हार्ट किती आहे, तर अराउंड 250 टू 300 ग्राम पर्यंत असतं, हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की पोझिशन ऑफ हार्ट इन अ बॉडी काय असेल, हृदयाची स्थिती आपल्या बॉडीमध्ये कुठे असते, एक्झॅक्ट स्थान कुठे आहे त्याचं, असे फुफ्फुसापाशी. क्वेश्चन विचारले जातात. कशापाशी? लंग्स पाशी. नाही, नीट नीट स्टडी करा. असे क्वेश्चन विचारले जातात. स्टर्नम बोनच्या बॅक साइडला असतं, सिच्युएटेड इन मिडल, आणि त्याचा जो स्लोप आहे हार्टचा तो लेफ्ट साइडला असतो. आपण बरेच बोलतो ना की हृदय डाव्या साइडला असतं, नाही, त्याचा स्लोप जो आहे तो डाव्या साइडला आहे आणि हार्ट सिच्युएटेड असतं स्टर्नम बोनच्या मागे. ठीक आहे. हे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. मग पहिल्या याच्यामध्ये आपल्याला जो बायोलॉजीमध्ये स्टडी करायचा तो सेलचा स्टडी करायचा आहे. मग सेल्स म्हणजे काय असतात, तर सेल म्हणजे पेशी ज्याच्यामुळे पूर्ण बॉडी डेव्हलप होते. मग सेल्स मधले मी की पॉइंट्स तुम्हाला सांगितले की ज्यावेळेस आपण सेल्सचा स्टडी करू तर काय काय गोष्टी आपल्याला स्टडी केल्या पाहिजेत. तर फर्स्ट पॉइंट काय सांगितलं की श्वसन मदत करणं, श्वसनाची जी सिस्टम आहे, श्वसन जे आपलं होतं ते कोणामुळे होतं, पेशींद्वारे होतं. म्हणजे आपण नाकावाटे श्वास घेतो तर तुम्ही बोलला की सर श्वसन तर पेशी करतच नाहीत, तर नाही, आपण जो नाकावाटे जो श्वास घेतो ना तर आपल्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल जे आहेत म्हणजे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, त्या रक्तपेशींना ऑक्सिजनची गरज असते. ठीक आहे. आणि मग त्याच्याद्वारे त्यांची क्रिया अजून व्यवस्थित होते. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी पण पेशीच महत्वाच्या आहेत. आपण जे जेवण जेवतो उत्सर्जन होण्यासाठी पण पेशींचं कार्य महत्वाचं आहे. रिप्रोडक्शन साठी सुद्धा पेशी महत्वाच्या आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी पेशींचा अभ्यास करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे आपला फिजिओलॉजी. त्याच्यातला आपण सेम पुन्हा न्यूट्रिशन म्हणजे शरीराचे म्हणजे मेजर प्रोसेस म्हणजे जे मूलभूत घटना आपण पाहतो तर न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन आणि एक्सक्रिशन या पुन्हा 4 गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. जसं की फुफ्फुसे ऑक्सिजन घेतात, एक्झाम्पल सांगितले, ऑक्सिजन इज टेकन इन बाय लंग्स, कॅरीड बाय ब्लड and then used by the cell to release energy. म्हणजे फुफ्फुसे काय करतात, ऑक्सिजन नाकावाटे घेतात आणि ते काय करतात, ते रक्तामध्ये मिसळतात. फुफ्फुसांचं काम आहे की ते ऑक्सिजन, शोषलेला ऑक्सिजन स्वच्छ म्हणजे फक्त ऑक्सिजन घेणार आणि तो रक्तामध्ये पोचवला जातो. रक्त हा जो ऑक्सिजन आहे ते वाहून नेतात आणि प्रत्येक पेशीपर्यंत तो ऑक्सिजन पुरवला जातो.
आणि मग त्या पेशींना काय करते, कार्य करण्यासाठी म्हणजे वर्क करण्यासाठी काय मिळते, ऊर्जा मिळते. ठीक आहे, म्हणजे एनर्जी करण्यासाठी म्हणजे पेशींना कार्य करण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे. मग हे सगळ्या गोष्टी आपल्याला रेस्पिरेशन मध्ये, श्वसन क्रियेमध्ये आपण पाहू शकतो. मग श्वसन क्रियेच्यामुळेच सर्क्युलर मोशन बोलते, सर्क्युलेशन, रक्ताभिसरण संस्था कार्यरत राहते. ठीक आहे, त्याच्या पुढचा जो कॉन्सेप्ट असेल तो असेल हेरिडिटी मीन्स ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर, गुणसूत्रांची देवाणघेवाण. म्हणजे डीएनए स्ट्रक्चर मध्ये बोलतो ना की बरेचशी मुलं आपल्या आई वडिलांसारखी दिसतात, किंवा आई वडिलांसारखी जर नसेल दिसत तर त्यांचे डोळे आईसारखे आहेत किंवा पप्पांसारखे आहेत, किंवा सगळ्यांच्या घरामध्ये कोण उंचच नसतं का, तर तो जेनेटिक डिसऑर्डर असतो, घरामध्ये सगळे लहानच असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हेरिडिटी मध्ये दिसून येतात. ठीक आहे, सो हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. म्हणजे पालकांद्वारे मुलांमध्ये जे गुणसूत्र जे ट्रान्सफर होतात त्याला बोलतो आपण हेरिडिटी, अनुवंशिकता. जसं डोळ्यांचा रंग, उंची, रक्तगट, ब्लड ग्रुप, हे सगळं ह्याच्यामध्ये समाविष्ट असतं. तर मी पूर्ण जो टॉपिकचा रिव्ह्यू सांगितलाय, जे तुम्हाला आता डे 4 मध्ये, परत डे 5 मध्ये आणि डे 6 आपण जे 3 शेवटचे जे सेशन पाहिलेत त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो याचे जे की पॉइंट्स आहेत, फिजिक्स मध्ये आपण 3 पॉइंट्स पाहिले होते, जसं की मोशन, नंतर इलेक्ट्रिसिटी अँड ऑप्टिक्स. हे 3 पॉइंट्सवर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आणि त्यांची लेवल इझी, मीडियम आणि डिफिकल्ट लेवलवर आहे. नेक्स्ट जो आपण पाहिला होता तो केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन, त्याच्यानंतर पिरियॉडिक टेबल. आणि आता जो आपण बायोमध्ये पाहतोय त्याच्यामध्ये पण 3 पॅरामीटर्सवर आपण लॉजिकल रिझनिंग करतोय. ह्या तिघांमध्ये लॉजिकल रिझनिंगच केलंय. फिजिक्समध्ये पण लॉजिकल रिझनिंग, केमिस्ट्रीमध्ये पण लॉजिकल रिझनिंग आणि बायोमध्ये पण लॉजिकल रिझनिंग. बायोमध्ये आपण 3 पार्ट्स पाहिले. पहिला जो होता तो काय होता, कोण सांगेल मला? फर्स्ट पार्ट पहिला आपण पाहिला होता तो सेल, पेशींबद्दल. दुसरा जो होता तो फिजिओलॉजी, शरीराच्या घटना, म्हणजे शरीरामध्ये ज्या ज्या संस्था कार्य करतात ते. आणि तिसरा जो आता आपण पाहतोय तो हेरिडिटी. ह्या 3 पॅरामीटर्सवरच आपला क्वेश्चन्स कम्प्लीट होणार आहे. आता याच्या पुढचे जे 2 सेशन आहे त्याच्यामध्ये आपला पूर्ण सायंटिफिक इनक्विजिटिव्हनेस कम्प्लीट होईल आणि मग आपण फक्त क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे, तर आता याच्यावर आधारित आपण क्वेश्चन्स पाहूयात पटकन. कोणाला काय डाऊट असेल तर सांगाल मला. ठीक आहे, करायचं स्टार्ट क्वेश्चन्स. हो किंवा नाही, कारण नाही समजलं काय हे? येस सर, करा स्टार्ट. येस सर. ओके ओके, ठीक आहे. मी प्रेझेंट करतो स्क्रीन, पण मला डायरेक्ट आन्सर कोणाकडून नकोय. मी ज्याला विचारेल तोच आन्सर देईल, घाई करायची नाही. पहिला क्वेश्चन समजून घ्या. स्क्रीन दिसते माझी? येस सर, दिसत आहे. ओके, सो क्वेश्चन नंबर 1, अभिषेक जाधव. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ सेल? पेशी म्हणजे काय? ऑप्शन ए आहे टिश्यू, ऑप्शन बी आहे ऑर्गन, ऑप्शन सी आहे बेसिक युनिट ऑफ लाईफ, ऑप्शन डी आहे सिस्टम. बाकीचे पण उत्तर देत नाहीत, फक्त विवेक आणि भाग्यश्रीच आन्सर असतात. बाकी काय समजत नाही का तुम्हाला? अभिषेक, चुकलं उत्तर तरी चालेल ना, प्रयत्न तर कर. उत्तर आता चुकेल, परीक्षेमध्ये नाही चुकवायचं आपल्याला. हा कल्याणी, हा अभिषेकला उत्तर. हा सांग 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 अभिषेक.
ऑप्शन बी. ऑप्शन बी. बी. बी ऑप्शनचा अर्थ माहितीये तुला? चुकलं तरी काही हरकत नाही, आता चुकलं तरी चालेल, पण परीक्षेमध्ये नाही चुकवायचं आपल्याला. अर्थ माहित आहे का तुला? प्रश्न कळालाय का? हा कल्याणी, एक्सप्लेन कर. काय आन्सर काय होतं मला कळलंच नाही. सर ए. अभिषेकचं उत्तर आता ए चाललंय. ठीक आहे. हा कल्याणी, तुझं मला आवाज तू बोलत असताना कळणार नाही. सर ए. हा, ए म्हणजे काय? एचा अर्थ कळालाय का तुला? हा भाग्यश्री. सर ऑर्गन पासून सेल तयार होतो आणि सेल्स पासून टिश्यूज. पण सेल जे आहेत ते बेसिक युनिट ऑफ लाईफ आहे, ते आपल्या लाईफचं एक बेसिक युनिट आहे, म्हणून माझं आन्सर आहे ऑप्शन सी. ओके, बर. ऑप्शन सी तुझा आन्सर आहे. हा विवेक, तुझं काय उत्तर आहे? सर ऑप्शन सी उत्तर आहे, बेसिक युनिट ऑफ लाईफ. कारण सर सेल पासूनच टिश्यू बनतात आणि टिश्यू पासूनच ऑर्गन बनतात आणि ऑर्गन पासूनच सिस्टम बनते, म्हणून बेसिक युनिट ऑफ लाईफ सेल. ठीक आहे. भाग्यश्री, कल्याणी, अभिषेक, तुम्हाला उत्तर कळालं कोणतं करेक्ट आहे? करेक्ट उत्तर आहे सी. मला असं वाटतंय की इंग्लिश तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला विचारा अर्थ वगैरे, काही हरकत नाही, पण प्रयत्न करा, असं मागे पडू नका. क्वेश्चन होता व्हॉट इज अ सेल. सेल म्हणजे काय? पेशी म्हणजे काय? आता ऑप्शन जो होता ए, टिश्यू म्हणजे उती. बी ऑप्शन होता ऑर्गन, ऑर्गन म्हणजे अवयव. सी ऑप्शन होता बेसिक युनिट ऑफ लाईफ, जीवनाचे मूलभूत एकक. आणि ऑप्शन डी आहे सिस्टम, म्हणजे संस्था किंवा प्रणाली. आता सोपं उदाहरण आहे की सेल शिवाय माणूस बनतच नाही, किंवा कुठलाही अॅनिमल सेल म्हणा किंवा प्लांट सेल, म्हणजे कोणताही प्लांट आणि अॅनिमलचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये त्याचा सेल इम्पॉर्टंट आहे. सेल शिवाय टिश्यू बनणार नाही, टिश्यू शिवाय ऑर्गन बनणार नाही, आणि ऑर्गन शिवाय सिस्टम क्रिएट होणार नाही. म्हणजे जीवनाचं जे मूलभूत एकक आहे, मराठीमध्ये त्याला बोलतो आपण बेसिक युनिट ऑफ लाईफ. म्हणजे कोणताही व्यक्ती जर जीवन जगत असेल तर त्याचा बेसिक युनिट ऑफ लाईफ काय आहे? पेशी आहेत. पेशींद्वारे सगळ्यांची उत्पत्ती होते, म्हणजे टिश्यू येईल, मग नंतर ऑर्गन येईल, मग सिस्टम येईल. म्हणून व्हॉट इज अ सेल. आणि सेल जेव्हा मी लिहिलं होतं, आपण स्क्रीनवर पाहत होतो, तर सेलच्या पुढे डॅश करून हाच पॉइंट लिहिला होता, बेसिक युनिट ऑफ लाईफ. सेल हा जीवनाचा एक मूलभूत केंद्र आहे, त्याच्यापासूनच सुरुवात होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. विच ऑर्गॅनिली इज कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ ए सेल. ऑप्शन ए न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया, अँड डी ऑप्शन आहे व्हॅक्यूल. काय असू शकतो उत्तर? किंवा प्रश्न कळालेला नाहीये असं काय आहे का? ज्ञानेश्वर, तू सांगू शकतो काय उत्तर? सर हा, हॅलो. ऑप्शन सी. का बेटा? सर कारण मायट्रोकॉन्ड्रियामध्ये आपली रिस्पायरेशनला मदत होते आणि त्यामुळे एनर्जी क्रिएट होते, त्यामुळे मायट्रोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस असे म्हणतात. ओके, आता हा क्वेश्चन टेक्स्टबुक मधलाच आहे. विच ऑर्गॅनिली इज कॉल्ड, म्हणजे कोणत्या अवयव कणाला आपण काय बोलतो? ऊर्जेचे एकक बोलतो, किंवा ऊर्जेचे घर असं म्हणतो. ठीक आहे. सो न्यूक्लियस म्हणजे केंद्र, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका, आणि डी म्हणजे व्हॅक्यूल, म्हणजे आपण त्याला बोलतो रिक्तिका.
तर मायटोकॉन्ड्रियालाच आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल बोलतो. तंतुकणिका ज्या काय करतात की मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं की रेस्पिरेशन होतं. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन होऊन ऊर्जा तयार होते. त्यामुळे ह्याचं करेक्ट उत्तर काय, ऊर्जागृह. ऊर्जेचं घर कुणाला बोललं जातं, तर मायटोकॉन्ड्रियाला बोललं जातं. ठीक आहे. पहिले जे 10 क्वेश्चन आहेत ते खूप सोपे आहेत, 8वी 9वीच्या सिलेबस मधलेच आहेत आणि ते 10वीशी लिंक केलेले आहेत छोटे छोटे प्रश्न. तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. आणि आताच्या बायोच्या सब्जेक्ट मध्ये 11th स्टँडर्डचे जे स्टुडंट आहेत त्यांना बायोलॉजी मध्ये हा सिलेबस पुन्हा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. विच प्रोसेस रिलीजेस एनर्जी इन अ सेल्स. कोणती अशी क्रिया आहे, कोणत्या क्रियेमधून म्हणजे पेशींमध्ये ऊर्जा कोणत्या प्रक्रियेतून मिळते. विच प्रोसेस रिलीज एनर्जी इन सेल. पेशींमध्ये ऊर्जा कोणत्या प्रक्रियेतून मिळते. ऑप्शन ए आहे डायजेशन, पचन. ऑप्शन बी आहे रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. ऑप्शन सी आहे एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन. आणि ऑप्शन डी आहे वहन मीन्स ट्रान्सपोर्ट. पेशींमध्ये ऊर्जा कोणत्या प्रक्रियेद्वारे मिळते. तर तुम्हाला कोणतं उत्तर बरोबर वाटतंय. सो याचं उत्तर मला अभिषेक सांगेल. ऑप्शन बी रेस्पिरेशन. कसं रे बेटा. ऑप्शन बी. कारण कारण तर सर सांगा. कारण रिस्पायरेशन या प्रोसेस मध्ये ग्लुकोज हे याचं म्हणजे ते विघटन होतं आणि त्यामुळे जी एनर्जी असते ती मुक्त होते. ओके. अभिषेक तुला काय सांगायचंय. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. याचं उत्तर असं आहे की ज्यावेळेस आपण विच प्रोसेस रिलीज द एनर्जी म्हणजे ऊर्जा कशी मुक्त होते पेशींमध्ये, तर रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन मिक्स होतो म्हणजे प्रत्येक ऑर्गन पर्यंत पोहोचवला तो पेशींद्वारे. मग त्याच्यामुळे जी रिॲक्शन साठी बोलतो ना आपण, रेस्पिरेशनद्वारेच ही घटना घडून येते. याचं मी एक्झाम्पल सांगतो म्हणजे कशी ही घटना होते. श्वसनक्रिये जेव्हा श्वसन आपण करतो म्हणजे रेस्पिरेशन करतो त्यावेळेस आहे ना जे फूड आहे त्याचं काय होतं डिकम्पोजिशन होतं म्हणजे विघटन होतं आणि मग त्याच्यातनं एनर्जी रिलीज होतं. म्हणून याचं एक्झाम्पल काय याचं करेक्ट आन्सर काय रेस्पिरेशन. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण आता पुढच्या क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 4. विच सिस्टम हेल्प्स इन अ ब्रीथिंग. कोणती प्रणाली आपल्याला श्वसनास मदत करते. याचं उत्तर तर आता सोपं आहे खूप. एकदम छोटा प्रश्न त्याच्यातच दिलेले ना. विच सिस्टम कोणती अशी गोष्टीमुळे आपण श्वास घेऊ शकतो, श्वसनाची क्रिया घडते. तर कोणत्या सिस्टम असतील. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये आपण श्वास घेऊ शकतो का. नाही. नो. सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे काय, रक्ताभिसरण सिस्टम म्हणजे रक्ताभिसरण संस्था. रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे श्वसन संस्था. नर्वस सिस्टम म्हणजे चेता संस्था. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे रेस्पिरेटरी सिस्टम. श्वसन संस्थेद्वारेच आपण श्वास घेऊ शकतो ना. श्वास घेण्यास कोणती प्रणाली मदत करते. तर ह्या 3 न करता आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टम श्वास घेण्यास मदत करते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे मी तुम्हाला आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित स्टडी करायच्या. त्याच्यावर क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5. ब्लड ट्रान्सपोर्ट विच गॅस टू सेल. आता हे पण उत्तर मी मगाशी सांगितले. हा अभिषेक कोणतं उत्तर असू शकतं याच्यात क्वेश्चन नंबर 5 मध्ये. ज्ञानेश्वर तू सांगू शकतो का. क्वेश्चन नंबर 5. ब्लड ट्रान्सपोर्ट्स विच गॅस टू सेल. सर ऑक्सिजन. ओके. करेक्ट आन्सर आहे. बघा ब्लड कोणता गॅस म्हणजे कोणता वायू सेल पर्यंत पोहोचवतो म्हणजे पेशींपर्यंत पोहोचवतो.
नायट्रोजन गॅस, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. आपल्या शरीरासाठी आवश्यक काय? ऑक्सिजन. मग सेल काय करतील? ऑक्सिजनच पेशींपर्यंत पोहोचवतील ना. सो ब्लड Yes. ट्रान्सपोर्ट विच गॅस? तर आपला असेल ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीतून बाहेर पडतो नाकावाटे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. विच स्ट्रक्चर कंट्रोल सेल ऍक्टिव्हिटीज? पेशीतील सर्व क्रिया कोण नियंत्रित करतं? सायटोप्लाझम, ऑप्शन बी. न्यूक्लियस, Nucleus. सेल वॉल और वॅक्यूल? Nucleus. केंद्र. येस, करेक्ट आन्सर आहे न्यूक्लियस. जसं आपल्या शरीरातला केंद्र कोण आहे? मेंदूच आपल्या क्रिया हे करतो ना कंट्रोल. तसं पेशीमध्ये केंद्र काय करतो? सगळ्या ऍक्टिव्हिटीवर कंट्रोल असतो त्याचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. सर क्वेश्चन Which नंबर is 7 चा a आन्सर life ऑप्शन process? 3. ऑप्शन सी. एक्सप्लेन कर क्वेश्चन विथ आन्सर. सर क्वेश्चन आहे विच इज अ लाईफ प्रोसेस. म्हणजे आपली जी लाईफ आहे त्याच्यात एकदम इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे? तर रायटिंग, थिंकिंग, रीडिंग हे आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपली रिस्पायरेशन सिस्टीम ही योग्य असेल. करेक्ट. प्रत्येक सजीवामध्ये रेस्पिरेशन सिस्टम असेल तरच तो जगू शकतो ना. रायटिंग, थिंकिंग म्हणजे लिहिणं, विचार करणं आणि वाचणं, यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण श्वास घेतला तर आपण जगू शकतो. लाईफ प्रोसेसमध्ये, जीवनाच्या क्रियेमध्ये मेन गोष्ट काय? रेस्पिरेशन आहे. श्वसन झालं तर ह्या सगळ्या गोष्टी होतील. ठीक आहे. तर नीट क्वेश्चन रीड करायचा आणि असे सोपे आणि असे वेगळेच क्वेश्चन विचारले जातात मध्ये आधी, तर तुम्ही त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. जीन्स आर प्रेझेंट ऑन सेल क्रोमोझोम. मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, क्रोमोझोम और रायबोझोम? जनुक कशामध्ये कुठे असतात? सेल मेम्ब्रेन म्हणजे क्रोमोझोम. पेशी पटलावर असतात, Chromosome. कोशद्रवात असतात का गुणसत्रांवर असतात का रायबोझोम? तर आपलं उत्तर आहे जीन्स नेहमी क्रोमोझोम्स मध्ये असतात. करेक्ट आन्सर आहे सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10. हु ट्रान्सफर क्वेश्चन नंबर 9 बाकी हेरिडिटी आहे. कॅरेक्टर? मी 9 नंतर वर येतोय. क्वेश्चन नंबर 10 मला सांगा. हु ट्रान्सफर हेरिडिटी कॅरेक्टर्स? सेल, ब्लड, जीन्स, एन्झाइम्स? जीन्स. जीन्स गुणसूत्रे करतात ना आपले, बरोबर ना. जनुके आपले जीन्स. क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्रे. ठीक आहे. जनुके, जीन्स मीन्स जनुके बोलतो मराठीत आपण त्याला. अनुवांशिक गुणधर्म कोण हस्तांतरित करतात? पालकांकडून मुलांकडे जातात, ते जीन्सद्वारे जातात. पेशींद्वारे नाही जात, ब्लड द्वारे नाही जात, ते जीन्सद्वारे एकमेकांमध्ये ट्रान्सफर होतात. आणि एन्झाईम म्हणजे विकर, हे माहिती पाहिजे. आता 9th क्वेश्चन. विच ऑर्गन रिमूव्ह वेस्ट फ्रॉम ब्लड? किडनी. म्हणजे मग हृदय का नाही? माझा प्रश्न आहे असा, उत्तर हृदय का नाही? हार्ट का नाही? सर Question कारण 9 चा मी हार्ट ते नाही करत. हार्ट जरी ते ब्लड वेगवेगळं करत असलं पण किडनी ते जे वेस्टेज जे ब्लड असतं ते काढते. ओके. मी जाणून बुजून प्रश्न विचारलाय हा. प्रश्न असा आहे की विच ऑर्गन रिमूव्ह वेस्ट फ्रॉम ब्लड? ब्लड मधलं वेस्ट कोणता ऑर्गन साफ करतो? हार्ट काय करतं? रक्त शुद्ध करतं. म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स करण्यासाठी हार्टचं काम आहे आणि पंप करण्यासाठी. हार्टचं काम काय की पूर्ण शरीरात रक्त पोचलं पाहिजे म्हणून पंपिंग करण्याचं काम कुणाकडे? हार्टकडे. लंग काय करतं? ते ऑक्सिजन आलेला आहे ना, तो रक्तामध्ये मिसळण्याचं काम करतो, बरोबर ना. आणि किडनीचं काम काय आहे की रक्तामधली जी अशुद्धता आहे ती काढून टाकायची. ठीक आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे किडनी.
नेक्स्ट. आता हे जे क्वेश्चन आहेत, क्वेश्चन नंबर 11 पासून 15, ते थोडे जरा विचार करायला लावणार आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 to 15. तो क्वेश्चन 11 आपल्याला असं सांगितलंय, विच सेल लॅक्स अ न्यूक्लियस. विच सेल लॅक्स अ न्यूक्लियस. कोणत्या पेशीमध्ये केंद्रक नसते? ऑप्शन ए मसल सेल, ऑप्शन बी नर्व सेल, ऑप्शन सी रेड ब्लड सेल और ऑप्शन डी प्लांट सेल. कोणत्या पेशीमध्ये केंद्रक नसते? आता हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तर काय वाटतंय उत्तर कोण सांगेल? विवेक तू सांगू शकतो? विवेक नाही येत असेल तर सांग तसं. भाग्यश्री तू सांगू शकते? येस सर. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. विवेक तू सांगतो एक्सप्लेनेशन? सर मला माहित नाही. नाही माहिती. ओके. हा भाग्यश्री तू सांगू शकते का? ऑप्शन नंबर सी रेड ब्लड सेल. कारण रेड ब्लड सेल मध्ये हिमोग्लोबिन जास्त असतं आणि त्यामुळे ते ऑक्सिजन वाहून घेऊन जातं. अच्छा. आपल्याला प्रश्न असा विचारलाय, कोणत्या पेशीमध्ये केंद्रक नसते? तर स्नायू पेशीमध्ये, मसल सेल म्हणजे स्नायू पेशी, नर्व सेल म्हणजे मज्जा चेतापेशी, आणि प्लांट सेल मीन्स वनस्पती पेशी. ठीक आहे. सो रेड ब्लड सेल मध्ये काय असतं की ते प्रौढ लाल रक्तपेशींमध्ये केंद्रक नसते. का? तर ते ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असतात. त्यामुळे बाकीच्यांमध्ये केंद्रक असल्यामुळे ते कंट्रोल करतात. ठीक आहे. आरबीसीचं काम काय? फक्त ऑक्सिजन कॅरी करायचं, बाकी काही नाही. त्यामुळे त्यामध्ये केंद्रक नसते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. व्हाय इज रेस्पिरेशन इम्पॉर्टंट? श्वसन संस्था का महत्वाची आहे किंवा श्वसन का महत्वाचं आहे? फॉर डायजेशन, फॉर ग्रोथ ओनली, फॉर एनर्जी रिलीज, फॉर रिप्रोडक्शन? याचा आन्सर मला ज्ञानेश्वर देईल. ज्ञानेश्वर क्वेश्चन समजलाय का? नसेल समजला तर मराठीमध्ये पण सांगितलं. श्वसन का महत्वाचे आहे? 12वा प्रश्न. व्हाय इज रेस्पिरेशन इम्पॉर्टंट? ऑप्शन ए फॉर डायजेशन. डायजेशन म्हणजे पचनासाठी. ऑप्शन बी फॉर ग्रोथ ओनली, फक्त वाढीसाठी. ऑप्शन सी फॉर एनर्जी रिलीज, आणि ऑप्शन डी फॉर रिप्रोडक्शन. कल्याणी तू उत्तर सांगू शकते याचं? क्वेश्चन नंबर 12. सुवर्णा तू? माझा आवाज येत नाही का बाकीच्यांना कोणाला? हॅलो, माझा आवाज येत नाही काय कोणाला? येस सर येतोय. ठीक आहे. मग विवेक तू सांगू शकतो क्वेश्चन नंबर 12 चा आन्सर? येस सर. ऑप्शन नंबर सी फॉर एनर्जी रिलीज. ओके, करेक्ट आन्सर आहे. एक्सप्लेनेशन देऊ शकतो? कारण सर तेव्हा आपण रेस्पिरेशन करतो त्यावेळेस ते ग्लुकोज, न्यूट्रिएंट्स यांचं विघटन होतं आणि त्यापासून एनर्जी रिलीज होते. बरोबर. आपण जेव्हा श्वसन करतो त्यावेळेस आपलं अन्न पचनामधले जे घटक असतात ते विभाजित होतात आणि एक एनर्जी रिलीज होते. म्हणून रेस्पिरेशन इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13. विच ऑर्गन
सिस्टम ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट्स. कोणते ऑर्गन सिस्टम असे आहेत ते न्यूट्रिएंट्स ट्रान्सपोर्ट करतात. अन्नद्रव्यांचे वहन कोणती प्रणाली करते? नर्वस सिस्टम करते, म्हणजे मज्जासंस्था किंवा चेतासंस्था करते. सर्क्युलेटर सिस्टम मीन्स रक्ताभिसरण प्रणाली करते. रेस्पिरेटरी सिस्टम मीन्स श्वसन प्रणाली करते. त्या एक्सक्रिजन सिस्टम. अन्न द्रव्यांचे वहन म्हणजे इथं पोषण द्रव्यांचे वहन, न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषण द्रव्यांचे वहन कोण करतं? कोणती सिस्टम करते? नर्वस, सर्क्युलेटरी, रेस्पिरेटरी और स्केलेटल अस्थि प्रणाली. तर याचं उत्तर Circulate- मला येस अभिषेकने उत्तर दिलेलं आहे याचं परफेक्ट. सर्क्युलेटरी सिस्टम रक्ताभिसरण प्रणालीद्वारे अन्नद्रव्यांचं काय केलं जातं? अन्नद्रव्य पोषण द्रव्यांचं काय केलं जातं? वहन केलं जातं. नर्वस सिस्टम फक्त आपल्याला डिसिजन म्हणजे मेंदूपर्यंत जे काही मेंदूपासून शरीरापर्यंत जो काय मेसेज पोहोचवायचा असेल ते नर्वस सिस्टम करते. सर्क्युलेटरी सिस्टम काय करते? अन्नद्रव्य म्हणजे पूर्ण शरीरात रक्ताचं वहन करतात. मग त्या रक्तामध्ये पोषण द्रव्य असतात ते सगळीकडे ट्रान्सपोर्ट केले जातात. रेस्पिरेटरी सिस्टम काय? तर श्वसन घेतलं, श्वास आपण जो घेतो नाकावाटे, मग त्यातले जे श्वसन प्रणालीचं काम करतात ते. स्केलेटल सिस्टम म्हणजे अस्थि म्हणजे शरीराच्या हाडातली संरचना, त्याला आपण स्केलेटल सिस्टम बोलतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 14. डीएनए इज रिस्पॉन्सिबल फॉर. डीएनए कशासाठी जबाबदार असतात? ऑप्शन ए डायजेशन म्हणजे पचन क्रियेसाठी, रेस्पिरेशन श्वसन क्रियेसाठी, इनहेरिटन्स अनुवांशिकतेसाठी, आणि ऑप्शन टी आहे उत्सर्जन एक्सक्रिशन साठी. सो याचा आन्सर मला सुवर्ण सांगेल किंवा आदिती सांगेल. आदिती आली का? जॉईन झाली होती मध्ये. कल्याणी तू सांगू शकते का? आवाज येतोय माझा? क्वेश्चन नंबर 14. अभिषेक तू सांगू शकतो? हॅलो. Option C. ऑप्शन सी. ऑप्शन सी इनहेरिटन्स अनुवंशिकतेसाठी. बरोबर. डीएनए मध्ये जी माहिती असते ना ती साचवली जाते. मग इनहेरिटन्स हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 15. विच प्रोसेस रिमूव्स मेटाबॉलिक वेस्ट. कोणती अशी सिस्टम आहे ते मेटाबॉलिक वेस्ट आपल्या बॉडीतनं काढून टाकते? चयापचयाची क्रिया कोणत्या प्रक्रियेतून काढली जाते? श्वसन मीन्स रेस्पिरेशन, न्यूट्रिशन म्हणजे पोषण, सी मीन्स एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन, अँड डी सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. जे काही गोष्टी चयापचय क्रिया म्हणजे अपायकारक पदार्थ असतात, वेस्ट असतो, ते कोणत्या गोष्टीतनं आपण रिमूव्ह करतो? जे काय आपण खाल्लं असेल ते. ह्याचं उत्तर तर माहिती ऑप्शन पाहिजे. सी. एक्सक्रिशन. Yes. व्हेरी गुड. हा, उत्सर्जन क्रियेद्वारेच आपण करतो ना ते मलनिस्सारण. ठीक आहे. Yes. आता क्वेश्चन नंबर 16, 16, 17, 18 आणि 20 हे 5 क्वेश्चन तुमच्यासाठी आहेत. ठीक आहे. सो तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि मी अजून तुम्हाला क्वेश्चन्स आणि नोट्स शेअर करत राहील. ठीक आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस अजून होईल. ठीक आहे. आज आपण इथे थांबूयात. पण तुम्ही तुमची एक्झाम कधी संपणार आहे? का चालू आहे आता एक्झाम स्कूलमध्ये? संपले सर. ठीक आहे, संपलेत ना सगळ्यांची? सर्वांची संपली? विवेक तुझी संपली एक्झाम? नाही सर, अजून बाकी आहे. 20 तारखेपर्यंत संपेल. 20 ते 25 पर्यंत, शनिवार रविवार पर्यंत संपेल या पुढच्या.
ठीक आहे, प्रॅक्टिस साठी वेळ द्या, आपल्याला स्कॉलरशिप मिळवायची. ठीक आहे, स्टॉप करू मी इथे. बाकीचे क्वेश्चन्स मी तुम्हाला ग्रुपला पाठवतो, तुम्ही सॉल्व्ह करा. येस सर. चलो बाय, गुड नाईट. गुड नाईट सर. बाय सर, गुड नाईट. लेफ्ट केली चालेल, बाय सर. मीटिंग लेफ्ट केली तरी चालेल. बाय, गुड नाईट.